नमस्कार. तर मी कांचन. स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर आता वाजतायत दुपारचे 2 आणि आम्ही बनवतोय खिचडी. कारण की सकाळी 2 वाजता का स्वयंपाक करतोय? कारण की सकाळी इडली बनवली होती ना, तर मग घरातले लोक म्हटले की दुपारी खिचडी कर. आता खिचडी करायला सांगितली, खिचडी करते आणि आरू बघा किती त्रास देते ना. अशी बलदा त्रास देस गड्या आई पोर. थोडीशी सुद्धा ऐकली असली अशी करते ती. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंट करून नक्की सांगा मला. आता सर्वात आधी मी इथे कांदा बटाटा चिरून घेते, कारण की आरू खूप त्रास देते. इथे वर बसून घेतलंय म्हणून तिला. आणि तुम्ही म्हणता आरूला टोपी का घातली, कारण की आमच्या इथं खूप थंडी असते ना, म्हणून तिला टोपी आणि सॉक्स घातले. तर आता आमची इथे खिचडी बनवणी झाली आणि खावणी झाली. मी व्हिडिओ घेऊ नाही शकली, कारण की एक हातात आरू असते आणि एक हाताने काम करावं लागतं मला, कारण की आरू स्वयंपाक करताना खूप त्रास देते. आणि तिला घेते कोणी नाही, बघा कशी बघते माझ्याकडे. तिला घेते कोणी नाही. तू का तू काय आहेत, तिला सांभाळणारे भरपूर लोक आहेत. पण मग कसं असतं ना, ते जे लोक सगळ्यांची खरं वागतात ते कायम सगळ्यांपासून दूर असतात. जे लोक खोटं बोलून मन जिंकतात ते लोकांना आवडतात. तसं आमचं नाही आहे, तसं माझं नाही आहे. मी खरं बोलून मोकळं होते आणि तोंडावर बोलते मी जे असतं ते. त्याचाच सगळ्यांना राग येतो खरं बोलण्याचा. यो आपल्याला काय, ज्याचा त्याचा राग ज्याच्या त्याच्या घरी, नाही का. आणि माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले. 5 वर्षामधून मी असे काही दिवस काढलेत की ते सांगूही शकत नाही. असं आणि भरपूर लोकांना माहिती मी कसे दिवस काढलेत असं. पण त्यावेळेस मला कोणी विचारायला आलं नाही. माझ्या घरच्यांना तरी थोडंफार मला म्हणजे सपोर्ट केलाय, पण बाकी कोणी विचारलं नाहीये मला, म्हणून मी कशाला कोणाचा विचार करू. मी आता कोणाचा विचार करत नाही, कारण की आपल्यासाठी कोणी नाही. मग आपण आपण तरी कशाला कोणासाठी राहायचं, हे की नाही. आणि आरू बघा इथे बिस्किट खाताना किती भरून गेलेली. पूर्ण तोंड भरवलंय तिला. दाखव तोंड, दाखव तुझं. इथं बघ, तोंड दाखव. तो का मला नाही खायचंय. तर हे आरूचं बिस्किट आहे, ते इकडे तिकडे फेकते, तर मी खाऊन घेते तिच्यासोबत. असं नका म्हणू की तिच्या सगळ्या खायच्या गोष्टी आणलेल्या तू खाऊन जाते असं. तसं नाहीये. तिच्या ज्या उरलेल्या गोष्टी असतात त्या फेकायपेक्षा मी खाऊन घेते, हे असं सांगण्याचा माझा अर्थ होता. आणि आमच्याकडे लाईट गेलेली आहे. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. मी 7 वाजता व्हिडिओ चालू केला होता. दुपारी नाही केला होता मी, दुपारी व्हिडिओ नाही घेऊ शकली. तर मग किचनमध्ये काय व्हिडिओ काढते, कारण की किचनमध्ये चार्जिंगचा इलेक्ट्रिक लाईट लावलेला आहे ना, त्यामुळे मी किचनमध्ये बसून व्हिडिओ काढते. आणि लाईटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा ब्लर वगैरे दिसत असेल, म्हणून थोडं समजून घ्या आजचा व्हिडिओ. कारण की लाईट गेली ना, मी चार्जिंगचा लाईट लावल्याने आधीच सांगितलं मी, पण तुम्ही थोडं समजून घ्या. तर आजही आम्ही 2च जण आहे, आरू आणि मी. तर मग स्वयंपाक तर मी काही बनवला नाही. आरूसाठी मी साधा उपमा बनवलेला, तोच मी आणि आरूने खाल्ला आहे. नंतर आरूची झोपायची तयारी चालली आहे. तर मग ब्लॉग एंड करायचं राहिलं होता, म्हटलं ब्लॉग एंड करून देऊ. चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आरू बाय कर, बाय कर. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही कमेंट करा की तुम्ही आपला व्हिडिओ कुठून कुठून बघताय. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.